नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग ऑनलाईन शॉर्ट व्हिडिओवर बोलणार आहोत, शेवटचा संदेश. हो, ती लहानशी भयकथा. बरोबर. तुम्ही हॉरर कथांमधल्या सायकोलॉजीत जास्त इंटरेस्ट घेता, म्हणून म्हटलं आज यावरच बोलूया. म्हणजे नक्की भीती कशातून येते? नक्कीच, चांगली निवड आहे. तर कथेची सुरुवात अगदी साधी आहे. रात्रीचे 2 वाजले आहेत. रवी नावाचा एक तरुण आहे, घरी एकटाच आहे आणि काहीतरी व्हिडिओ एडिटिंगचं काम करतोय. ठीक आहे, एक सामान्य परिस्थिती. आणि मग अचानक त्याला त्याच्या मित्राचा मेसेज येतो. अच्छा. पहिला मेसेज म्हणतो, अरे मी बाहेर उभा आहे, दार उघडतोस का? ओके, पण यात काय आहे? नाही ग, गंमत पुढे आहे. रवी गोंधळतो कारण तो मित्र दुसऱ्या दिवशी येणार असतो. अच्छा, म्हणजे अनएक्सपेक्टेडपणे आलाय. हो, तो विचारतो, तू तो उद्या येणार होतास ना? पण मित्राकडून काहीच उत्तर नाही. शांतता. आणि मग दुसरा मेसेज येतो, मी तर इथेच आहे. बापरे. आणि त्याचवेळी रवीचं लक्ष दाराकडे जातं. दार थोडं उघडं आहे. ओहो, इथे तणाव बाहेर सुरुवात होते. अगदी. पण ट्विस्ट अजून बाकी आहे. तो पुन्हा फोन बघतो. त्याच मित्राकडून तिसरा मेसेज आलेला असतो. काय? दार उघडू नकोस, मी अजून रस्त्यातच आहे. अरे देवा, म्हणजे 2 वेगळे संदेश एकाच मित्राकडून. हो. रवी पुरता गोंधळून जातो. मागे वळतो आणि तर तिथे कोणीतरी उभं आहे आणि नुसतं उभं नाही, ते हसतंय. कथा इथे संपते. इतकंच. पण जबरदस्त इफेक्ट आहे. हो ना, इतक्या कमी वेळात इतकी अस्वस्थता. अगदी. काय आहे ना, ह्या कथेची खरी ताकद तिच्या साधेपणात आणि मानसशास्त्रीय खेळात आहे. मानसशास्त्रीय खेळ म्हणजे बघा, भीतीची सुरुवात कुठे होते? आपल्या सुरक्षितेच्या भावनेवर हल्ला होतो तेव्हा. हो, बरोबर. घर, रात्रीची वेळ, एकटेपणा. आणि त्यात मित्राचा मेसेज. सगळं कसं ओळखीचं. पण इथेच कथा आपल्या मनात शंका निर्माण करायला लागते. म्हणजे नेहमीच्या गोष्टींमधूनच भीती. हो, पण नेहमीच्या गोष्टींबरोबरच इथे विश्वासाचा प्रश्न येतो. ही फक्त बाहेरच्या अज्ञात धोक्याची भीती नाहीये. अच्छा. इथे तुमचा मित्र, तुमचं घर, तुमचं कम्युनिकेशनचं साधन म्हणजे मेसेजिंग हेच संशयाच्या भोऱ्यात येतात. खरंय. एकाच मित्राकडून 2 वेगवेगळे मेसेज, कुणावर विश्वास ठेवायचा? बरोबर. हाच तो मानसिक गोंधळ. पहिला मेसेज खरा, दुसरा की तिसरा आणि ते उघडं दार. हो, त्याने तर अजूनच भीती वाटतेय. आपली सुरक्षित जागाच असुरक्षित वाटते. नेमका हाच मुद्दा. याला आपण म्हणू शकतो परिचित जगातला धोका. आपली सेफ्टीची भावना ज्या पायावर उभी आहे त्याच पायाला हादरा बसतो. आणि हे सगळं किती कमी शब्दांत साधलंय. कुठे आरडाओरडा नाही, राक्षस नाही, काही नाही. फक्त काही टेक्स्ट मेसेज आणि एक अर्धवट उघडं दार. पण परिणाम खूप खोलवरचा आहे. आणि तो शेवट, हसणारी व्यक्ती, ती कोण? हो, तो अनुत्तरित प्रश्न कथेला आणखी प्रभावी बनवतो. मित्र असेल की अजून कोणी अनोळखी? आपल्याला माहीत नाही आणि माहीत नाही म्हणून